चलो आज कुछ तुफानी करते हे असं म्हणत आज आम्ही रानातल्या वरणा पार्टीचं नियोजन केलं. जाताना लागल त्याच्या रानातली एक मूठ चोरून घ्यायची असं आमचं ठरल्यामुळे सुरुवात ह्या वाटण्यापासून केली. आता ह्यो व्हिडिओ बघून जर का कोण भांडायला येणार असलं तर आधीच सांगतोय अजिबात यायच नाही, कारण तुमच्या रानातलं आम्ही काही घेतलेलं नाही बघा. आता पार्टी म्हटल्यावर आमच्या घरातला मोठा माणूस म्हटला लागणाऱ्या सगळ्या लाकडांची जबाबदारी माझ्यावर. आम्ही रानात पोहोचायच्या आधीच एवढ्या वरण्याच्या शेंगा सोलून झाल्या आणि एवढं वरण्याचं दाणं तयार पण होतं, कारण की आमचा अण्णाच भल्या पाटेचं उठून पुढे गेलेलं. तर एवढ्याशा वरण्यानं काय होणार आहे म्हणून आम्ही आणि 4 शेंगा धापायचं मनावर घेतलं. तर हिने इकडे भांड्याला माती पण लावून तयार केलेली आणि इकडे काडी टाकून आग लावायचं काम आमच्या आव्हाने एकदम परफेक्ट केलं. त्यासनी ते जमत नाही म्हणा, पण त्यांनी केलं आणि त्यांनी केलेल्या आगीच्या धुरात आम्ही सगळी होरपाळून निघालो. आमटीत कुटाबरोबर ज्वारीचं पीठ पण टाकणार असं आत्तीन ठरवलेलं. त्याच्या पार्टीला न आलेल्यांच्या जखमीवर मीठ टाकायचं काम मी एकदम परफेक्ट केलं. तर तांब्याभर पाण्याने ह्यांचं काय भागणार नाही म्हणून डायरेक्ट पातेलच होतं. वीसपर्यंत मी जरा कामाचं बघतो म्हणून आमच्या मोठ्यानं भाराभर मोराची पिस्स बांधून आग लावून दमल्यामुळे जरा पाण्याचा घोट ह्यांनी घेतला. आमचा पण जरा हातभार कार्याला लागू दे म्हणून आम्ही लसूण सोललो. तोपर्यंत इकडे आम्ही चोर पकडला. तुम्ही लावल्या म्हटल्यावर चव बघायचा पहिला मान माझाच असं म्हणून ह्यांनी एक गुटखा घेतला. आता त्यांच्यावर कोण विश्वास ठेवणार म्हणून दुसरा घोट मी पण घेऊन बघितला. हे बघून जर कोणाच्या तोंडाला पाणी सुटलं नसलं तर त्यांचा आत्मा मेलाय म्हणून समजा. मी ह्या कार्यात सहभागी नसल्यामुळे लांबनच सगळ्यांची रिॲक्शन टिपण्याचं काम केलं. तर द्याय घ्यायची पोरगी आहे, जेवण आलंच पाहिजे म्हणून आमच्या आयम प्रतीक्षाचं इथं ट्रेनिंग चालू झालं आणि सुक्याच्या पातेल्याला रुमालाने धरण्याचं काम आमच्या असिस्टंट आचार्यांनी परफेक्ट केलं. आजच्या कार्यक्रमाचा मी राजा आहे, मीच सगळ्यात शेवटला जाणार म्हणून वरण्यानं उडी मारली. हे न शिस्तच खाल्लं तर चालतंय काय असं विचारल्यामुळे गप जाऊन कोथमीर खुडून आण म्हणून आम्हाला तिथनं हाकलवून लावलं. गावाला पाणी नव्हतं तेव्हा रोज आडाचं पाणी ओढून ओढून आम्ही मेलोय असं रोजच्या गोष्टीतनं ऐकणारा आड आज मी फायनली बघितलं. आणि अशा ह्या भव्य दिव्य हिस्टॉरिकल आडाच्या रखवालीला हा बाबा पण होता आणि ही बाई. त्यांच्या डोळ्यावर हात ठेवून आम्ही जरासा हरभरा खाल्ला आणि पार्टीच्या दिशेने आगेकूच केली. ताटात वरण आल्यावर सगळ्यांनी सुचायचं बंद झालं आणि हातातोंडाची भांडणं त्यावर आमचं बारकं म्हणलं तुम्हीच किती खातायसा, मला पण जरा काहीतरी द्या म्हणून त्याला म्हणलं आजचा दिवस जरा तू पाण्यावरच भाग. अशा पद्धतीने अश्मयुगीन काळापासून ठरलेली आमची ही वरण्याची पार्टी आज सुफल संफळ. आधीच सांगते जाताना तेवढं फॉलो करून जावा.